खरं तर मतं विभाजित करणे हा माझा अजिबात उद्देश नाही. जोपर्यंत इलेक्ट्रल मेरिट माझं पूर्ण होत नाही किंवा माझे मतांची बेरीज जिंकण्याइतपत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही विचार करणार नाही. आणि हे डिवायडेशन झालं तर ते उरलेल्या 2 उमेदवारांचं झालं असं म्हणू. गेल्या वेळेस शरद पवार सगळ्यात गटाकडून महत्त्वाचं म्हणजे बंड तुम्ही जे केलेलं आहे किंवा करणार आहात तुमच्या कार्यकर्त्यांसोबत, हे बंड थंड करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातील. तुम्ही माघार घ्याल का त्यावेळी? मुळात आमची नाराजी काय आहे हे जर पक्षाला खऱ्या अर्थानं कळालं तर त्या विषयावर पक्षाचं काय मत येतं हे बघितल्यानंतर पुढच्या गोष्टी ठरतील. कारण नाराजी ही आहे की कुणाला विचारतच घेतलं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते नक्कीच नाराज आहेत आणि या विषयावर पक्षाचं काय मत येतं तुम्हाला विचारणार नाहीच हे धोरण जर पक्षाचं असेल तर ज्या परिस्थितीत आज आहोत तीच परिस्थितीत पुढे जाऊ. म्हणजे अपक्ष म्हणून उभे राहणार असं तरी सध्या तरी चित्र तसं आहे. लोकांची मागणी आहे. आपण बघू येणाऱ्या 2-4 दिवसात काय करायचं ते निर्णय घेऊ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.